हे गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आपल्या फार्ममध्ये आलेलो आहे आणि बघू शकता इथं आपल्या द्राक्षाच्या प्लॉटवर आहे आपण आत्ता सध्या, जे की थोडंसं काम होतं ते काम करून ब्लॉग स्टार्ट करतोय मी. तर आज आपले जे लेबर आहेत त्यांचे जी गावाकडे जत्रा असते त्याच्यासाठी ते सुट्टीवर आहेत. त्याच्यामुळे इथून पुढं 2-3 दिवस ते कामावर कमीच आहेत. आणि बाकी जे आपण रिसायकल करतोय, जे की आपण खत बॅग वापरतो, जे आपण खत विकत आणतो त्याच्या ज्या प्लॅस्टिक बॅग असतात त्या फेकून देण्याऐवजी आपण धुवून त्या पुन्हा रियूजमध्ये आणतो. ते सध्या धुण्याचं काम चालू आहे. आणि बाकी थोडं मग आपल्याला जो आपण कांद्यावरती तणनाशक फवारलं होतं ते व्यवस्थित प्रकारे जळालं आहे का नाही हा थोडा आढावा घेऊया आपण. आणि बाकीच्या काय टास्क असतील तर थोड्या वेळात कळतीलच आपल्याला. तर आपलं जे कांद्याचा प्लॉट होता इथं, जे की तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, पाहिलं नसेल तर अवश्यच पहा, आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. तर ते सध्या नांगरून फणून रोटरून तयार होत आहे. बघू शकता समोर ट्रॅक्टर आहे, जे की आपल्याला इथं ऊस लावून घ्यायचं आहे. पुन्हा ऊसासाठी तुम्ही कोणतं बियाणं वापरता हे असं मला क्वेश्चन आला होता. तर आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवतोय, जे की आपण जेव्हा स्टार्ट करणार आहे ती प्रोसेस तेव्हा तुम्हाला समजून जाईल. त्यासाठी तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा. आपला जो व्हिडिओ आहे जे आपण दररोज डेली अपलोड करतोय त्याचा स्पीड थोडा कमी आलेला आहे आता, पण त्याचा जो बघण्याचा रेशिओ आहे तो वाढलेला आहे. त्याचं ड्युरेशन असतं ते वाढलेलं आहे. आणि बऱ्याचशा सिटीमध्ये बघितलं जात होतो, मुंबई, पुणे, ठाणे, बेंगलोर, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, जम्मू काश्मीर अशा बरेच भारतातल्या बऱ्याच राज्यामध्ये तो बघितला जातो आहे, जे की आपल्याला इनसाईड असतं तिथं आपल्याला समजतं. तर ही एक चांगली गोष्ट आहे. पण एक प्रॉब्लेम असा येतो आहे की आपली लँग्वेज मराठी आहे कंटेंटची, त्याच्यामुळं समजण्यासाठी बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत असणार आहे. त्यासाठी आपल्याला लँग्वेज स्विच मारावं लागते का असं वाटते. पण बघू, विचार चालू आहे त्या गोष्टीवर. तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. तर कांद्याच्या प्लॉटमध्ये आपण आढावा घेण्यासाठी आलो आहे. जास्त आत जाऊ शकत नाही कारण की कांदा जे उगवलेला असतो तो खराब होतो, त्यासाठी इथूनच आपण बघतोय. आणि समोर तुम्हाला पिवळं झालेलं दिसत असेल गवत, जे की हिरवं होतं, आता औषध मारल्यामुळं पिवळं पडून ते पूर्णपणे वाळून जाणार आणि जो आपला कांदा आहे तोच फक्त शिल्लक राहणार. जे की इथं तुम्हाला दिसत असेल कांदा आहे ते अशा पद्धतीनं फक्त कांदा शिल्लक राहील. बाकी जे गवत आहे ते अजून 1-2-3 दिवसामध्ये पूर्णपणे वाळून जाईल. या प्लॉटमधले असेल नाही तर समोरच्या प्लॉटमध्ये असेल. दोन्ही प्लॉटवरती आपण औषध फवारलेलं होतं, तुम्ही बघितलं असेल, आपल्या ब्लॉगमध्ये आहे ते. तर ते वाळून जाईल आणि त्यानंतर कांदा राहील फक्त. तर हा कांद्याला उतार जास्त पडतो आणि रोगराईचं प्रमाण जास्त असतं आणि याला आपण स्टोअर करू शकतो पावसाळ्यामध्ये, जे की चांगल्या पद्धतीने वाढलेला असतो, वातावरण चांगलं असतं, त्यामुळे नासण्याचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे हा स्टोअर करायला आपल्याला प्रॉब्लेम नाही. तर स्टोअर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करतोय. जरा बघू मग कोणती पद्धत योग्य ठरते, कारण की साठवून ठेवल्यानंतर जेव्हा आपल्याला रेट मिळेल तेव्हा आपण तो विकायला काढू शकतो. जर आपण साठवून नाही ठेवला तर आहे या रेटमध्ये आपल्याला विकावं लागतं, त्यामुळे प्रॉफिटचं प्रमाण कमी राहतं. त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीचा आपण विचार करतो साठवायचा. तर आपल्याकडे बेदाण्याचे शेड असतील, बाकी आपण कांदा चाळ पण केली होती. तर बेदाण्याच्या शेडचा कशा पद्धतीने उपयोग करता येईल आपल्याला ते बघतोय, कारण की आपण बेदाणा करताना तुम्ही बघताय लेअर असतात, सेम तेच लेअर करून आपण जाळी टाकून त्याच्यामध्ये कांदा टाकायचा विचार करतोय, जे की आपला द्राक्षाचा प्लॉट हार्वेस्ट झाल्यानंतरच करावं लागणार, कारण की आपण बेदाण्याचा विचार करतोय करायचा. त्यासाठी हा आपला बेदाणा तयार झाल्यानंतरच मग आपल्याला कांदा जो आहे तो तिथं स्टोअर करून ठेवता येईल. हा बघू शकता आपला महिंद्रा सरपंच, जो की याला पण घेऊन साधारणतः 14 वर्ष झाले असतील, पण अजून इंजिन ते चांगलं आहे. बॉडी खराब झाली आहे कारण की रफ यूज असतो त्याचा, उन्हामध्ये असतो, पावसामध्ये कंटिन्यू असतो. पण जे इंजिन असतं आपल्याला जे मेन लागतं ते चांगलं आहे सध्या आणि अजून चांगल्या पद्धतीने काम करतोय तो. आणि आता रोटरून झालेला आहे. तर आता थोड्या वेळ त्याला आपण तिकडं नेऊन लावू, कारण की थोडं एक तिकडचं थोडं बाकी असल्यामुळे ते लावलं आपण. तर ते झाल्यानंतर मग आपल्या जे ठिकाणी आपण एकत्र ट्रॅक्टर लावतो, छोटा ट्रॅक्टर असेल, आपला फ्लोअर असेल, तिथं मग आपण लावू याला नेऊन. तर हे जे कांद्याचं बे आपण न पेरता, न बायांकडून न लावून घेता आपण विस्कटलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तर हे चांगल्या पद्धतीने उगवलेलं आहे एकदम. आणि अशाने काय होतं, जे लावण्याचा खर्च असेल तो कमी येतो. म्हणजे आता बघा, विस्कटायचं असेल तर आपण 1-2 माणसांकडून ते आपल्या जे घरी असतात, जे आपल्या शेतातले असतात त्यांच्याकडून विस्कटू शकतो. पण जर कांद्याचं रोप तयार करून लावायचं म्हटलं तर त्याला जास्त खर्च येतो. त्यामुळं हे पद्धत एक चांगली आहे आणि चांगल्या पद्धतीने येतो. ह्याच्या आधी पण आपण विस्कटून कांद्याचं बी केलेलं आहे आणि ते चांगल्या पद्धतीने त्याला उतार पण पडलेला आहे.
तर आपलं जे एडिटिंगचं काम असेल, इंस्टाग्रामसाठी पोस्ट तयार करणं, रील्स तयार करणं, रील्स म्हणजे आपल्या काय अशा फालतू कोणत्याही नसतात, ज्या कामाच्या आहेत, जे शेतीतील टास्क असतील छोटे छोटे, त्याच्या आपण डिवाईड करतो आणि ते बनवतो आणि त्याचबरोबर बाकी शेती निगडीत का असेल तर ते आपण टाकतो. तर त्याचं एडिटिंग असेल ते कंप्लीट करून आपण आता शेतामध्ये येऊन बाकीच्या टास्क बघतोय आणि हळूहळू आपण बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहे. आता कामाचा जो रेट होता म्हणजे जो स्पीड होता तो कमी आहे आणि टास्क पण जास्त नाही आहेत, त्याच्यामुळं थोडंसं निवांत चालू आहे सध्या. आणि बघू शकता हे रानं आत्ता उन्हात तळत आहेत आपली, जे की चांगल्या पद्धतीनं उन्हात तळले म्हणजे जे कीटाणू असतात, जे रोगराईचं प्रमाण असतं ते कमी होऊन जातं. पण जेव्हा एक्सरसाइज करतो तेव्हा बरेच जण कार्डिओ करतात माझ्यासोबतचे, जे की मी थोडासा कमी करतो, कारण की इथंच दिवसाचा कार्डिओ होऊन जाते. रोज ह्या प्लॉटमधून त्या प्लॉटमध्ये, त्या प्लॉटमधून ह्या प्लॉटमध्ये, हे करत करतच आपलं कार्डिओ भरपूर होऊन जातो. तिथे पण करतो आपण, पण थोडाफार कमी, कारण की आपल्याला ते मेंटेन ठेवलं पाहिजे, एक्स्ट्रा नाही करायचं आपल्याला. त्याच्यामुळं दिवसभर जे आपलं चालणं होतं ते एक प्रकारचा कार्डिओच आहे आणि एकदम फ्रेश हवेत होतं. हे मोकळ्या हवेत शांततात सूर्य जीवनसत्व घेत घेत आपलं कार्डिओ चालू असतो. त्याच्यामुळं तिथं काही जास्त करण्याची आपल्याला गरज भासत नाही. तर बघू शकते सुनं सुनं वाटते एकदम सगळं. जरा इकडं स्लरीचं आपलं काम चालू आहे, आपल्याला स्लरी सोडावं लागत असते, जे की आपण दर महिन्याला 15 दिवसाला स्लरीचं हे करतो, तयार करतो मिश्रण. आणि आपले जे प्लॉट्स आहेत, सीताफळात असेल, द्राक्षात असेल, आंब्यात असेल, इव्हन बाकीचे जे पीक असतील त्याला पण आपण सोडतो, कारण की मातीचा पोत सुधारला गेला पाहिजे. आणि फक्त रासायनिक वापरले तर मातीचा पोत खराब होतो, त्यासाठी आपण सेंद्रियवर जास्त भर देतो. मित्रांनो आपल्या इथं स्लरी बनवायचं काम चालू आहे आणि इकडे बघू शकता हे जे आपला गोठा आहे इथं आपल्या देशी गाई बांधले असतात, त्या साईडचं आपण पोर्शन धुवून घेतो, कारण की त्यांचं जे गोमूत्र असतं ते खाली सांडलेलं असतं, तिथेच ते वाळून जातं. त्याच्यामुळे आपण पाणी मारून धुवून घेतो आणि त्याच्यानंतर काय होतं, या नालीद्वारे तिथं जातं आणि तिथं आपण स्टॉक करतो आणि ते स्टॉक बाटलीद्वारे आपल्या पृथ्वीराजचा जो स्लरी फिल्टर आहे त्याच्यामध्ये आपण टाकतो. आणि त्याच्याबरोबर गूळ असेल, बेसन असेल, एक पाटी वडाखालची माती असेल, त्याचं आपण मिश्रण करतो योग्य प्रकारे आणि ते ठेवतो. आणि ते 4-5 दिवस कंटिन्यू आपण रोज सकाळ संध्याकाळ हलवतो. त्याच्यामुळे ते योग्य प्रकारे मिक्स होतं आणि एक चांगल्या प्रकारची गुणवत्तेची स्लरी तयार होते, जे की आपण आपल्या शेतीसाठी वापरतो. याच्यानं शेतीचा पोत चांगल्या पद्धतीने सुधारतो आणि बाकीच्या रासायनिक खताचा आपल्याला जास्त यूजसुद्धा करावा लागत नाही. तर हे दहीचं काम चालू आहे सध्या. त्याच्यानंतर इकडं बघू शकता हा स्लरी फिल्टर आहे, याच्यामध्ये आपण तिथं शेण एकत्र केलेलं आहे, बेसन पीठ आहे, गूळ पण आहे, तो एकत्र करतो आणि मग ह्याच्यामध्ये टाकतो. याच्यावरचा डिटेलमधला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, पाहिला नसेल तर पाहून द्या. समोर बघू शकताय जे आपल्या खतासाठी बॅग यूज करतात ते अशा धुवून त्यांना स्वच्छ केलं जातं, कारण की ते प्लास्टिक वेस्ट आहे आणि ते इतर फेकून दिलं तर ते आपल्या जनावरे असतील ते पोटामध्ये जाऊ शकते. त्यासाठी आपण अशा धुवून त्यांना एकत्र चांगला त्याचा उपयोग करतो. आपण आहे आपल्या घरच्या शेतामध्ये आणि इकडे बघू शकता हे आपलं स्टोअर आहे, जे की शेती निगडीत साहित्य इथं ठेवलेलं असतं. तर काल तुम्ही पाहिलं असेल जे हार्वेस्टरनं आपण तुरी करून घेतल्या होत्या, त्या अशा पद्धतीने झालेल्या आहेत आणि जास्त काही नव्हत्या, थोड्याफार होत्या, पण ठीक आहे त्या. आणि बघू शकताय तर काही हार्वेस्ट झाल्या काल तुरी. आज ते थोड्या उन्हात वाळवल्यानंतर त्याला लगेच व्यापारी भेटला आणि समोर इकडं बघू शकताय व्यापाऱ्याची गाडी आलेली आहे, त्याला लगेच आपण देऊन टाकलेलं आहे. तर समोर बघू शकताय जे की आपल्या थोड्याशा तुरी होत्या त्या आपण लगेच विकून टाकल्या, कारण की जास्त क्वांटिटीमध्ये त्या नव्हत्या आणि ठेवूनही त्याला जास्त प्रॉफिट राहिला नसतं आपल्याला. त्याच्यामुळं हार्वेस्ट काल झाल्या आज वाळून त्या लगेच
आपण विकून टाकल्या. तर काहीच आपला जो स्लरीवरचा व्हिडिओ आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे आणि आज तुम्ही बघितला असेल सर स्लरी बनवायला चालू होती. तर इथं डिटेलमध्ये आपल्या यूट्यूबवरती व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. ही स्लरी कशा पद्धतीने बनवली जाते हे बघू शकता. समोर हे आपलं बेसिक ते आहे का. आणि हे कसं म्हणजे ड्रिपला कसं आता आपल्या शेतात असेल शेण असेल याचं जे मिश्रण आहे सकाळ संध्याकाळ 4-5 दिवस रोज मिक्स करावं लागतं. त्यानंतर त्याच्यात 2 कप्पे आहेत, मग त्याच्या दुसऱ्या तर अशा पद्धतीने पूर्णपणे त्या डिटेलमधला व्हिडिओ आहे, तुम्ही पाहिला नसेल तर अवश्य जाऊन पाहू शकता. तर काहीच आजचा दिवस इथंच आपण एंड करूया. एंड करण्याआधी समोरचा व्ह्यू बघा तुम्ही. इकडे सनसेट होतोय, सूर्य आत्ताच खाली गेलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. तर त्याचबरोबर इकडं आपली एडिटिंग चालू आहे आणि मस्तपैकी चिल वातावरण बसलोय. म्हणजे चिल म्हणजे थंड आहे. 2-3 दिवस झालं थंड भरपूर वाढलेली आहे, त्याच्यामुळं भारी वाटते थोडंसं बाहेर बसण्यासाठी. त्यासाठी आपण बसलो. त्याबरोबर आपण माहिती गोळा करतोय. माहिती गोळा करत एडिटिंग करतोय. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करू. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.